सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था। ठेवी 401 कोटी, कर्ज 254 कोटी, एकूण व्यवसाय 655 कोटी, सोने तारण कर्ज, लॉकर सुविधा, मोबाईल बँकिंग सुविधा, सुलभ कर्ज वितरण, मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा। महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव। कोपरगाव नगर परिषदेच्या शिक्षण, क्रीडा आणि सांस्कृतिक समितीच्या नवनियुक्त सभापती दीपाली संजय उदावंत यांनी आज मंगळवारी 10 फेब्रुवारी 2026 रोजी ग्रंथ व वृक्षदिंडी काढून सार्वजनिक वाचनालय येथे प्रत्यक्ष कामकाजाची पाहणी करत आपल्या पदाचा अधिकृत पदभार स्वीकारला। पदभार स्वीकारताना त्यांनी शिक्षण, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात अधिक प्रभावी उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला। तसेच वाचन संस्कृती वाढविणे आणि पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणास प्राधान्य दिलं जाईल असंही त्यांनी सांगितलं। यावेळी नगराध्यक्ष पराग संधान, उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर, शिक्षण समितीच्या सभापती दीपाली उदावंत यांच्यासह संजय उदावंत तसेच अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते। कार्यभार स्वीकारल्यानंतर नगराध्यक्ष पराग संधान यांच्या समवेत सार्वजनिक वाचनालयातील सुविधा, ग्रंथ संपदा आणि आवश्यक सुधारणा याबाबत त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासनाला सूचना दिल्या। निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव। ज्याची प्रतीक्षा आम्ही करत होतो तो दिवस आज उगवलाय हे म्हणत असताना खूप आनंद होत आहे। आज सन्माननीय दीपालीताई उदावंत तसंच माननीय नगराध्यक्ष तसंच उपनगराध्यक्ष आणि सर्व मान्यवर आणि सर्व उपस्थित पत्रकार बंधू आणि शिक्षक वृंद या सर्वांचं मी स्वागत करते आणि अभिनंदनही करते। दीपालीताईंच्या संकल्पनेतून आज सुंदर रीतीने वृक्षदिंडी, ग्रंथदिंडीचं आयोजन करण्यात आलं। सुंदर असे विद्यार्थी तयार होऊन या दिंडीमध्ये सहभागी झाले होते। या दिंडीमध्ये सहभागी होत असताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर सुंदर असा आनंद देखील आम्हाला बघायला मिळत होता आणि त्यांचा आनंद बघून आम्ही सर्व शिक्षक वृंद सुद्धा खूप आनंदित होतो, कारण शाळेसंबंधी असणारे प्रश्न या निमित्ताने मार्गी लागणार आहे असा विश्वास आम्हाला आहे। या कार्यक्रमासंबंधी मी दीपालीताईंचा पदभार या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होत आहे, तर या कार्यक्रमाला किंवा त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी माननीय नगराध्यक्ष श्री संधान साहेब यांना विनंती करते की आपण दीपालीताईंना पदभार सोपवून त्यांचं अभिनंदन करावं। पद्धतीने पदभार स्वीकारतो आहोत। शिक्षण मंडळाच्या शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या सभापतीपदी संजनाताई उदावंत यांची निवड झाली। तर ही एक नवीन पद्धतीने आपण जास्तीत जास्त महिलांना कामकाज करण्याची संधी दिली। आदरणीय स्नेहलताताई असतील, रेणुका भाभी असतील, यांच्या संकल्पनेतून जवळजवळ 4 ते 5 सभापती या महिला आहे का जेणेकरून शहराचा कारभार त्या चांगल्या पद्धतीने बघतील आणि त्या आपल्या विभागाला न्याय देतील। त्याकरिता प्रत्येक महिलांनी अशी इच्छा व्यक्त केली की आम्हाला त्या विभागात जाऊन चार्ज घ्यायचा आहे। तर त्या पद्धतीने पाणी पुरवठ्याच्या सभापती वाजेताईंनी 5 नंबर तळ असेल, फिल्ट्रेशन प्लांटवर जाऊन चार्ज घेतला। निलोफर भाभी पठाण यांनी शारदानगर तिकडे जाऊन सगळ्या ड्रेनेजची, अडीअडचणींची, रस्त्यांची पाहणी केली व बांधकामाचा चार्ज घेतला। आज उदावंताई पण इथं शिक्षण मंडळाच्या वाचनालयात येऊन त्यांनी तो चार्ज घेतला आहे, कारण चार्ज नुसतं घेऊन उपयोग नाही, तर ते कामकाज आणि तिथल्या अडीअडचणी समजल्या पाहिजे। आणि आम्हाला विशेष आनंद झाला की त्यांनी चार्ज घ्यायच्या आधीच ज्या 8 शाळा आणि एक माध्यमिक विद्यालय आहे तिथल्या अडीअडचणी समजून घेतल्या आणि त्याच्यावर काम करण्याची तयारी दाखवली। त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचे आभार मानतो, कारण काम करत असताना आधी अडचणी समजून घेतल्या तरच त्या अडचणी आपण सोडवू शकतो, कारण पद हे काय फक्त मिरवण्यापुरतं नसतं। म्हणून आज दीपालीताईंनी जो चार्ज घेतला मी त्यांना शुभेच्छा देतो। आणि नगरपालिकेच्या वतीने वाचनालय असेल, जे MPSC UPSCच्या मुलांसाठी जे अभ्यासिका आहे त्याला पुस्तकं असतील, ज्या शाळांची पटसंख्या कमी होत चालली दिवसेंदिवस त्याकरता जो निधी लागेल, त्याचप्रमाणे माधवराव आढाव विद्यालयाच्या जे विद्यार्थ्यांसाठी बस आहे त्याचा डिझेलचा मोठा प्रश्न आहे तो सोडवायचा आहे, क्लासरूम डिजिटल करायचे आहे, अशा विविध अडचणी आपल्याला सोडवण्याकरता नगरपालिकेतून आत्ताच्या बजेटमध्ये आपण जास्तीत जास्त निधीची आपण तरतूद केलेली आहे आणि बाहेरून पण
CSR फंडातून आपण जास्तीत जास्त मदत उपलब्ध करून पटसंख्या वाढवणे आणि इतर सर्व गोष्टी करायच्या आहे. तर त्याकरता नगरपालिकेचंही सहकार्य राहणार आहे. दीपालीताई पण अभ्यासू वृत्तीने त्या पण प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष ठेवून आहे. तर त्यांना पण मी असेल, आमचे उपनगराध्यक्ष व सर्व आदरणीय व्यासपीठाच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्या ज्या सूचना मांडतील त्या आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू अशी मी आपल्याला ग्वाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भाग्यवती दीपालीताई संजय उदवंत यांचा पदग्रहणाचा कार्यक्रम होता आणि आता अध्यक्ष साहेबांनी सांगितलं का तालुक्याच्या प्रथम महिला आमदार सौभाग्यवती स्नेहलताताई कोल्हे यांनी ह्या नगराध्यक्षपदी भारतीय जनता पक्ष महायुतीची सत्ता आल्यानंतर तर सर्व सभापतींचा चार्ज महिलांना दिलेला आहे. का महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने ताईंचं जर पाहिलं बचत गटाच्या माध्यमातून ताईंनी या तालुक्यातल्या महिलांना स्वावलंबी बनवण्याचं काम गेली 15-20 वर्षे तालुक्यात आहे. महाराष्ट्रात त्यांची बचत गटाच्या चळवळीच्या माध्यमातून ओळख आहे. म्हणून सभापतीपदी पाणी पुरवठा सभापती वैशालीताई वाजे, बांधकाम सभापती निलोफर भाभी पठाण, त्याच्यानंतर संजनाताई उदावंत असे त्या आम्ही ग्राउंडवर जाऊन फील्डवर जाऊन चार्ज घेतलेला. वैशालीताईंनी 5 तळ्यांची पाहणी केली, फिल्ट्रेशन प्लॅन्टची पाहणी केली, तिथं चार्ज केला. आणि तुम्हाला जर 1 महिन्यात पाहिलं असेल चार्ज घेतल्यानंतर कोपरगाव शहरातला पाणी पुरवठ्यात बदल झालेला आहे. म्हणजे पाणी पुरवठा स्वच्छ यायला लागला अशी शहरातल्या लोकांची नागरिकांची एक भावना तयार झाली पाणी पुरवठा. त्याच्यानंतर निलोफर भाभी गरिमानगर नवीन लोकवस्ती असलेल्या भागात ड्रेनेजची व्यवस्था नव्हती, रस्त्याची व्यवस्था नव्हती, तिथं पाहणी केल्यानंतर भूमिगत गटार योजनेतल्या त्यांनी अध्यक्ष साहेबांना सूचना केली का फेज 2 ऐवजी फेज 1 मध्ये तो भाग घ्या का तिथल्या नागरिकांची खूप दुरावस्था आहे ड्रेनेज व्यवस्था. आणि कालच्या ठरावात आम्ही ठराव करून ते काम मार्गी लागलेले. आणि आता शिक्षण सभापती संजनाताई उदावंत यांनी जसं संत तुकाराम महाराज म्हटलं ते वृक्षवल्ली आम्हा सोयरे, त्या पद्धतीने त्यांनी आज ग्रंथदिंडी वृक्षदिंडी काढून हा पदग्रहण घेतलेला आहे. हा महाराष्ट्रातला अभिनव उपक्रम त्यांनी घेतलेला आहे संजनाताईंनी. आणि मला असं वाटतं का संजनाताई निश्चित तिथं वेळ देतील. आणि मराठी माध्यमिक शाळा मी खात्रीने सांगतो, आम्ही माध्यमिक शाळा शिकलेले आम्ही मुलं आहोत. त्यामुळे माध्यमिक शाळा मराठी प्राथमिक शाळा त्याचे विद्यार्थी संख्या निश्चित वाढली पाहिजे. 2002ला आम्ही शिक्षण मंडळावर असताना त्यांना माहिती, कानडताई आमच्या वहिनींना माहिती, सोमेश वहिनींना, आपण शहरातल्या झोपडपट्टीत फिरलो होतो. सर्व शिक्षा अभियान नंतर आलं, पण आपण शिक्षण मंडळावर असताना सर्व झोपडपट्टीत फिरून विद्यार्थी संख्या आपण तेव्हा वाढवलेली होती. सर्व शिक्षक, शिक्षण मंडळाचे सदस्य, सभापती त्या काळाचे विनोद राक्षेबी होते आमच्याबरोबर. आम्ही सर्व झोपडपट्टी भागात आपण 1 महिना फिरत होतो आणि त्या काळात विद्यार्थी पट संख्या पण वाढली होती. म्हणजे तुम्हाला पण फिरावं लागेल दोघांना हे सांगतो. आणि दीपालीताईला एक शुभेच्छा देतो, कारण त्या बी ऍक्टिव्ह, त्यांना काम करण्याची खूप इच्छा आहे. कारण हे पदग्रहणासाठी 2-3 वेळ त्यांनी स्वतः आता फोन केला, निश्चित त्या काम करतील. आणि संजू भाऊचा फ्री हँड आहे त्यांना त्याच्यामुळं. आणि ह्या 1 वर्षाच्या काळात त्यांचं काम चांगलं दिसल निश्चित. पुढच्या काळात आमदारताई त्यांना मोठी जबाबदारी देतील आणि अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय भीम, जय शिवराय. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, त्यासोबत आईसाहेब जिजाऊ माता तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या थोर पुरुषांना प्रथम मी वंदन करते. त्याचबरोबर बिपिनदादा कोल्हे, माननीय आमदारताई सौ स्नेहलताताई कोल्हे, त्याचबरोबर युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या आणि नगर अध्यक्ष साहेब तसेच संदान साहेब आणि रणछूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज मी जो पदभार स्वीकारणार आहे त्याचा मला विशेष आनंद होत आहे. कारण या सर्वांच्या नेतृत्वाखाली मला एवढा मोठा हा भार दिलाय ते मी जोपासण्याची आणि ते मला नक्की सहकार्य करतील याची मी आशा बाळगते. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहे आणि त्यांचा सर्वांगीण विकास करणे हे आपले सर्वांची मोठी जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांचा विकास व्हावा यासाठी कोपरगाव नगर परिषद आणि त्यांची शैक्षणिक गुणवत्ता त्याबरोबर वाढवावी आणि त्या गुणवत्तेबरोबर सांस्कृतिक आणि क्रीडा हे देखील वाढवण्यासाठी आपण सर्वजण नक्की प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर मी शाळेत जाऊन बघितले, त्या शाळेंमधील
गरजा, त्या गरजांबरोबरच भौतिक सुविधा तसेच सर्व खोल्यांची रंगरंगोटी, दरवाजा खिडकी दुरुस्ती, मुलांसाठी शौचालये, पिण्याच्या पाण्याची सुविधा, वायफाय सुविधा, डिजिटल शिक्षण पुरवणं आपण कुठेही कमी पडणार नाही याची आम्ही नक्कीच जबाबदारी घेऊ आणि त्यासाठी नक्कीच जबाबदारी घेऊ. त्यासाठी संधान साहेब, उपनगराध्यक्ष साहेब, स्नेहलताताई, आमदारताई आणि बाकीचे जे कर्मचारी वगैरे किंवा कार्यकर्ते आहे ते आपल्याला नक्कीच मार्गदर्शन करतील आणि त्यांच्या मार्गदर्शनातून आम्ही ही जबाबदारी नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. एवढे मी बोलते आणि माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष साहेब, तर सर्व विद्यालयाच्या ज्या मुख्याध्यापिका वगैरे, तर सर्वांचे मी खूप चांगलं नियोजन केलं. म्हणजे एवढं फास्टमध्ये साहेबांनी आदेश दिले का या दिवशी तुम्ही पदभार स्वीकारा. तर म्हणजे आम्ही फक्त एक मॅडमनी बोलवलं आम्हाला आणि आम्ही जाऊन भेट दिली. मग मॅडम म्हणे तुम्ही फक्त संजय तयारी करा. आम्ही त्या पद्धतीने तयार झालो. त्यांनी खूप चांगलं सुंदर नियोजन केलं, त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो. आणि आदरणीय शिक्षक वृंद, आज या अनोख्या पद्धतीने पदग्रहण समारंभ होईल असं वाटलं नव्हतं, पण वृक्षदिंडी वगैरे काढून चांगलं वाटलं जरा. तर कोपरगावकरांना आव्हान आहे का कोपरगाव नगरपालिकेचं हे जे वाचनालय आहे याचा सर्वांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा. आणि तरुण मुलांना आव्हान आहे, आपल्याकडे MPSC UPSC साठी अभ्यासिका उपलब्ध आहे. एवढं बोलून मी थांबतो.